माझं नाव अमित एकनाथ भोकी. गेली 10 वर्ष इथे साई ऑटोमोबाईलमध्ये काम करतो आहे. 25 जून 2015 साली मी इथे जॉईन झालो. आज मला इथे 10 वर्ष झाली. 10 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी बदलल्या, बऱ्याच गोष्टी मी शिकलो. पहिले जेव्हा या वर्कशॉपची सुरुवात झाली तेव्हा कहूसा मी इथे आहे तेव्हापासून म्हणजे काम चालू आहे. आता हळूहळू वर्कशॉप प्रगती करतो आहे आणि तसंच म्हणजे वर्कशॉपचा पण प्रोग्रेस होत आहे आणि माझ्या पण आयुष्यात माझा पण प्रोग्रेस झाला. त्यानंतर इथे जे आमचे सर आहेत ते खूप सपोर्टिव्ह आहेत. हे कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे आर्थिक असू दे किंवा कुठल्याही गोष्टीत ते सपोर्ट करतात. असं नाही का कुठल्या गोष्टीमध्ये ते असं हे करत विरोध करतात, असं कुठली गोष्ट नाही. आणि बाकी इथे सगळे स्टाफ सगळा चांगला आहे. माझे सिनियर आहेत महेंद्र सर, अनुराग सर, ते पण चांगले म्हणजे चांगले सपोर्टिव्ह आहे, हेल्प करतात प्रत्येक गोष्टीत. प्रितेश, सुशांत, रोहित यांचा सगळ्यांचा मला चांगला सपोर्ट असतो प्रत्येक कामामध्ये. कुठली गोष्ट चुकत असेल तर ते सांगतात, कुठं बरोबर असेल कुठली गोष्टी काय प्रॉब्लेम नसेल ते सपोर्ट करतात. त्यामुळे मला इथे काम करून म्हणजे मी खूप खुश होतो. असं काही प्रॉब्लेम नाही मला. आता बाकी बेस्ट आहे. आज 10 वर्ष झाली अमित दादाला वर्कशॉपमध्ये काम करताना. बरेचसे उतार चढाव त्यांनी वर्कशॉपमध्ये बघितले. अगदीच टेक्निशियन नसल्यापासून सगळेच प्रॉब्लेम त्यांनी फेस केले. सगळ्यात पहिले तर मी त्याच्याकडनं बरंचसं काही शिकलो. कंपनीमध्ये कोणतंही काम असू दे त्यांनी कधी नाही बोललं नाही, ते त्याच्याकडनं शिकण्यासारखं आहे. मग तो एक्सपेक्शन असू दे किंवा अलाइनमेंट बॅलन्सिंग असू दे. आता आम्हाला खंत वाटते की अलाइनमेंट बॅलन्सिंगचा स्पेशलिस्ट त्याच्या एवढा आम्हाला भेटेल की नाही. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे टेक्निशियन बघण्याचा. शोध मोहीम सुरू केली आहे ॲक्च्युली, पण मला नाही वाटत तुझ्या एवढा प्रॉपर कोण भेटेल. कारण की कुठलाही प्रॉब्लेम अलाइनमेंट बॅलन्सिंग करणं हे सोपं आहे, पण नक्की कशामध्ये प्रॉब्लेम आहे, अलाइनमेंट केल्यानंतर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का किंवा सस्पेन्शनचा प्रॉब्लेम आहे हे आयडेंटिफाय करण्यात तो एक्सपर्ट होता. त्याची खंत आता आम्हाला थोडीशी वाटेल. बाकी पुढच्या वाटचालीसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो साई ऑटोमोबाईल्सकडनं. त्यांनी अशीच प्रगती करावी. एवढं बोलून धन्यवाद. अमितसोबत काम करून ना खरंच मजा येत होती. कारण तो इतका शांत माणूस आहे, कधीही तो रागावला नाही किंवा त्याने आवाज चढवला नाही आणि तो नेहमी शांतपणेच सगळं काम करतो. आणि खरंच तो एक्सलंट होता आहे की मला हे बाकीच्यांकडून कळत होतं की त्याचं जे जजमेंट आहे बॅलन्सिंगच्या संदर्भात म्हणा का त्याच्या कामाच्याबद्दल त्याचं जे नॉलेज आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. खूप चांगलं आहे. आज जातो आहे म्हणून आम्ही करतो आहे असं नाही, पण त्याच्या कामाबद्दल कधी आम्हाला कधीच बोलावं लागलं नाही किंवा कोणत्याही गोष्टीसाठी त्याला कधी बोलावं लागलं नाही. खूप शांतपणे तो आपला पॉईंट समजावायचा किंवा सांगायचा. त्याच्या काही अडचणी असल्या तरीच तो कधी पॅनिक व्हायचा नाही. किती त्याच्याकडं हे असलं तरी तो आवाज नाही चढवायचा. ह्या गोष्टीचं त्याचं खरंच कौतुक आहे आणि आम्ही खरंच त्याला म्हणजे या गोष्टीसाठी आम्ही असं करू की आम्हाला वाटेल की याची उणीव भरून काढणं जरा कठीण पडेल. टेक्निशियन्स मिळतील, येतील, जातील, सर्व ठीक आहे, पण त्याचं नॉलेज आणि त्याचा शांतपणा याच्यासाठी आम्ही मुकू एवढा नक्की. तुला पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आज साई ऑटोमोबाइल्स की फैमिली में ये दिन जो है, ये पल जो है, ये हंसने खेलने से ज़्यादा थोड़ा सा इमोशनल पल है. क्योंकि अगर आपका कोई साथी जो पिछले 10 साल से आपके साथ में काम कर रहा है वो साथी नहीं होता, वो परिवार का हिस्सा बन जाता है. ऐसे में अगर वो आपसे दूर होता है, अलग होता है किसी भी कारण वश के कारण, तो आपको कहीं ना कहीं वो एक दुख लगता है. और आज जो हमारा साथी है अमित बोपी, जिन्होंने 10 साल इस कंपनी को दिए हैं, 10 साल में बहुत कुछ हमें सीखने मिला है, उन्होंने बहुत कुछ यहाँ से सीख कर जा रहे हैं वो. सो आज जाते समय थोड़ा दुख ज़रूर हो रहा है, बट उनके आने वाली जर्नी के लिए हम सब लोग एक साथ मिलकर ये कामना करेंगे कि उनका आने वाला पल जो वो सोचकर इस कंपनी से जा रहे हैं उसमें वो सक्सेसफुल हो और आगे भी भविष्य में इस कंपनी में आते रहें और उनके चेहरे पे वो स्माइल देख के हम सभी उसी तरह से खुश होते रहें. क्योंकि हम सब एक मिलकर एक परिवार हैं और आज एक परिवार में जब बाकी के जो हिस्सेदार होते हैं वो हमेशा एक दूसरे का अच्छा चाहते हैं.
सो सब लोग मिलकर एक बार ज़ोर से तालियां बजाते हैं और अमित को आने वाली जर्नी के लिए ऑल द बेस्ट कहते हैं. अमित अगदी पहिल्या दिवसापासून आपल्यासोबत आहे. आज 10 वर्ष झाली. त्यामुळे त्याचा कधी काही प्रॉब्लेम आलाच नाही, कारण तो मुळातच शांत असल्यामुळे. तसं त्याचं नेहमी कॉपरेशन असलं, कोणा स्टाफबरोबर पण कधी काही इश्यू नाही, आमच्याबरोबरही कधी काही इश्यू नाही. जे काय असेल तो नेहमी व्यवस्थित आपलं सांगायचा आणि समजून घ्यायचा. त्यामुळे आम्हाला सवय झालेली 10 वर्षापासून. अलाइनमेंटसाठी कोण आहे तर अमित बोबी आहे. त्यामुळे एक असं वाटत होतं आणि इच्छाही होती की अजून पुढे सोबत तो राहील. पण ठीक आहे, काही त्याच्या गोष्टी आहेत, त्याच्यासाठी तो प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी प्रयत्न करत असतो. त्या हिशोबाने तोही करतो आहे. सो त्याला काही असं नाही आहे, आपल्याला आपण सगळ्यांकडून त्याला बेस्ट विशेषच आहे की बाबा जे काय करेल ते तू तुझ्या लाईफमध्ये चांगलंच कर आणि आपली नेहमी ओळख ठेव आणि येत जात राहत. बाकी काय, आम्ही सगळे आहोतच इकडेच. आम्ही कुठे जाणार नाही, आम्ही तर इकडेच आहोत. तुम्ही कुठे जाल त्यावेळी याल, पण इकडे येऊन जावा, एवढंच आमची तुमच्याकडनं अपेक्षा. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर.